हाय, वेलकम टू अनदर मिनी ब्लॉग गाईज. तर मी आज खूप दिवसातून छोटासा बनवला होता मिनी ब्लॉग आणि मी चालले होते एका छोट्याशा कार्यक्रमासाठी नेरे येथे. तर कार्यक्रम म्हणजेच आमच्या दाजीचा होता साखरपुडा नेरे या गावी. तर त्याचसाठी आम्ही मस्त आवरून निघालो होतो घरातून. तर हा होता भाटघर डॅमचा रूट. त्याच्यानंतर आम्ही जाता जाता थांबलो आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि इथे बघा आमची बबडी कशी मस्त आईस्क्रीम खात आहे, कशी चव घेते त्या आईस्क्रीमची. लेट होत होता त्याच्यामुळे म्हटलं गाडीतच आईस्क्रीम खावी, म्हणून गाडीतच आईस्क्रीम खात खात मग निघालो. नंतर पोचलो आम्ही भोरमध्ये. आणि भोरमध्ये पोचल्यानंतर मस्त मम्मीला आणि वहिनींना मस्त असा गजरा घेतला आणि खूप मस्त सुगंध येत होता त्या गजऱ्याचा. त्याच्यानंतर दादाने इथे केकसुद्धा घेतला होता. त्याच्यानंतर आम्ही फ्लॉवरचा एक मस्त असा गुलाबांचा बुके घेतला होता. खूप छान होता बुके तो. त्याच्यानंतर बघा इथे आमच्या बबडीची कशी नोटंकी चालू होती. मस्त तिला एन्जॉय करायचं होतं गाडीत बसून, म्हणून तिची नाटके चालली होती तिथं. त्याच्यानंतर पोहोचलो आम्ही नेरे या गावी. आणि आमच्या ब्युटिफुल लेडीज इथे मस्त उरकून वगैरे तयार झालेल्या होत्या, निघायच्याच गडबडीत होत्या त्या. आणि हे होते घोड्यावर बसलेले आमचे दाजी, यांचाच होता साखरपुडा. मस्त घोड्यावरती बसून आणि बेंड बाजेच्या आवाजात मस्त नवरीच्या दारापर्यंत घोडा नेला जातो. अशाच परंपरेने लग्न असतं मराठीमध्ये. खूप छान होता व्ह्यू तिथला. त्याच्यानंतर आम्ही पोचलो नवरीच्या घरी. मस्त दाजींचे ते औक्षण चालू होतं, ओवाळणं वगैरे चालू होतं. खूप छान असं स्वागत केलं. त्याच्यानंतर पोचलो आम्ही मंडपामध्ये. खूप छान असा मंडप सजवलेला होता, मस्त डेकोरेशन केलेलं होतं. नंतर इथे साखरपुड्यासाठी लागणारे जे वस्तू असतात ते सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या होत्या, कारण या वस्तू साखरपुड्यामध्ये नंतर इथे ताई आल्या होत्या आणि हे काय चाललं होतं मलाच माहीत नव्हतं, कारण मी फक्त बघतच बसले होते. मला नाही माहिती आहे काय चाललं होतं तिथं. त्याच्यानंतर हे माहिती आहे मला की ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. संपूर्ण साखरपुड्याचा कार्यक्रम मस्त अशा प्रथेने झाला. त्याच्यानंतर इथे एंगेजमेंट चालू होतं आणि खूप मस्त कार्यक्रम झाला. नंतर आम्ही जेवण्यासाठी गेलो आणि मस्त असं जेवण होतं. तिकडं फोटोशूट चाललं होतं, तर म्हटलं जेवून घ्यावं. त्याच्यानंतर मग निघालो घरी. कसं होता मिनी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. गुड नाईट.